पंचकुल में जन्मिए करणे उंच ना होय कंचन कलश मद भरा साधू निंदा होय रे. सोन्याच्या कळशीमध्ये दारू भरली, मग काय साधू त्या दारूला हात लावू शकत नाही. सोन्याची कळशी असं म्हणून काय झालं, त्यात विष ओतलेलं आहे. कबीर सुगन कीजे मातर जल तिराया कदली शुभ एक बूंद गिरे पर शिर परिये धरती मजार मूर्ख मित्र कीजे बुडो कालीधार. मूर्खाची मैत्री जर केली तर साधू असला तरी लोक त्याला गाढव म्हणतात. ज्ञानी को ज्ञानी मिले रस की लूट लूट अज्ञानी अज्ञानी मिले ए माता कूट. साधूला साधू मिळाला तर आत्मज्ञानाच्या गोष्टी होत्या, आणि जर महादूला महादू मिळाला तर गाढवाच्या लाता असतात. बडा बडाई ना करे बडा ना बोले बोल हिरा मोक्षे कहे लाख हमारा मोल. हिऱ्याला त्याची किंमत कधी कळत नाही, त्याला जवाहरात कड न्यावा लागते तेव्हा हिऱ्याची किंमत कळते, हिऱ्याला नाही कळत. साधू संत ही देह पडल्यानंतर जगाला ओळखू येतात, जिवंत असताना साधू मनुष्याला ओळखू येऊ शकत नाही. कंचन तजना सज त्रियान्य मान बड़ाई ईशा दुर्लभ तजे. कबीर अपने जीते दो बात धोये मान बड़ाई करने आजच्या मूल अखोय रे. मानामध्ये अपमान भरलेला असतो, खाली मान गाठली जगाच्या दृष्टीनं अपमान आहे, पण साधूच्या दृष्टीनं ते मान आहे. कारण जगामध्ये खाली मान घालून चालत्यात ती सर्वात श्रेष्ठ असतात, जी ताट मानानं चालत्यात ती कधी मोडून पडत्यात ती त्या मनुष्याला सुद्धा माहिती पडत नाही. बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर पत्ती छाया नहीं हे लगे दूर. खजुराचे झाड उंच असते, सावली थोडी असते, त्या सावलीला पशु पक्षी मनुष्य बसू शकत नाही. पण फळ चांगले असते, उंच असते, तसे मोठेपणाचे असते. मोठेपणा हुंटाचा असतो, पण हुंटाचा मालक त्या हुंटावर बोजा लादतो आणि त्या बोजा लादून त्या हुंटावर जाऊन बसतो. मोठेपणा घातक असतो, म्हणून मोठेपणामध्ये लीनता नाही, लीनता आहे साधूच्या वागण्यात. तूप दूध दही घरी जाऊन विकावं लागतं, दारूचा धंदा जाग्या बसून गिरायक येतं. अमृत साधू संताकडे मिळतं, त्याच्याकडून कुणी जात नाही. जर मिळला तर तो देव झाल्याशिवाय राहणार नाही. खोटे बोलणारा धंदा करतो, खरे बोलणारा मार खातो. माळकरी टाळकरी धर्माचे पालन करतात, जग त्याची विठंबना करतात, त्याची टवाळी करतात. साधू संत नामामध्ये मग्न असतात आणि अज्ञानी विषयामध्ये दंग असतात. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे.